तर झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी शीतल तेजवानीला 4 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे। शिवाजीनगर कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी रिमांड कॉपीवरून दोन्ही वकिलांमध्ये वाद झाला। रिमांड कॉपी वाचण्यासाठी वकिलांनी वेळ मागितला। तर उमेश मोरे आणि संतोष घार या दोन एजंट सोबत आरोपी तेजवानीनं वेगळे करार केल्याचा दावा वतनदारांच्या वकिलांनी केला। तर तपास अधिकारी दत्तात्रय वाघमारे यांनी कोर्टात बाजू मांडताना आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगितलं। तसंच आपल्याला आरोपीची चौकशी करून प्रकरणाशी संबंधित अधिक तपास करायचा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान पुण्यातील 4 पोलीस ठाण्यांमध्ये मिळून शीतल तेजवानी विरोधात आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेले आहेत। तर सुनावणी दरम्यान काय युक्तिवाद करण्यात आले ते पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। आरोपी तपासात सहकार्य करत नाही असं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं। घर तपासणीत कागदपत्र मिळाली नाहीत असंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय। तेजवानीचं दुसरं घर ऑफिस असू शकेल असंही तपास अधिकारी म्हणतायत। 239 लोकांची पॉवर ऑफ अटर्नी, 2 मोबाईल जप्त केलेत। आरोपीकडून तपास भरकटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही तपास अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। जमिनीचा 300 कोटीचा व्यवहार झाल्याचंही यावेळी कोर्टात सांगण्यात आले। आरोपीच्या बँक खात्यात व्यवहार दिसत नाही। इतर खात्यातून रकमेचा व्यवहार झालेला असू शकतो। हवेलीऐवजी बावधनमध्ये दस्त का केलं हे तपासतायत। आरोपींची 5 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती।